हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मराठी धडा 10वा, ओळख फळांची. ओळख फळांची. तर या पाठात आज आपण फळे व त्यांची झाडे यांची ओळख करून घेणार आहोत. अतिशय सुंदर आणि उपयुक्त असा धडा आहे हा. आपल्या आजूबाजूला विविध प्रकारची फळझाडे पाहायला मिळतात. प्रत्येक फळांचे त्यांचे वेगवेगळे झाड असते आणि ही निसर्गाने आपल्याला दिलेली मौल्यवान देणगी आहे. तर या पाठामध्ये अशाच काही प्रकारची झाडे व त्यांची फळे दिलेली आहेत. तर ते आपण एक एक करून त्यांची ओळख करून घेऊ. चला तर पाहून घेऊया. पहिल्या चित्रात आपल्याला केळीचं झाड देण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम इथे केळीचे झाड आपण पाहत आहोत. केळीचे झाड उंच असते, पाने मोठी असतात आणि या झाडावर गुच्छाने केळी लागलेली असतात. कसं? गुच्छाने केळी लागलेली असतात. तर कोणती फळे येतात या झाडाला? केळीचं झाड असेल तर याला केळीच येणार आहे. ही जी केळी असते आपल्या शरीराला ऊर्जा देत असते. काय देत असते? ऊर्जा देते. आणि ही केळी आपल्या पचायलाही खूप सोपी असते. तर इथं आपल्याला केळीचं झाड आणि केळी यांना काय करायचं आहे? रेघेनं जोडून घ्यायचं आहे. तर इथं आपल्याला जोडून देण्यात आलेलं आहे. त्याच प्रकारे पुढचा जो झाड आहे तो नारळाचं झाड आहे. तर नारळाचे झाड आपण येथे पाहतोय. नारळाचे झाड खूपच उंच वाढते आणि वरच्या टोकाला मोठी पाने असतात. तर या नारळाच्या झाडाला नारळ हा फळ येतो. कोणता? नारळ हा फळ येतो. नारळाचे पाने, नारळाची करवंटी आणि खोबरे हे सर्व आपल्याला उपयोगाचे असते. तर इथे आपल्याला नारळाचे झाड आणि नारळ याला काय करून घ्यायचं आहे? रेघेने जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर पपईचे झाड देण्यात आलेलं आहे. तर पपईचे झाड हे नारळाच्या झाडाच्या तुलनेने उंचीने खूपच कमी असते. फळ मोठ्या आकाराचे येते याला. पपईच्या झाडाला त्याचा जो फळ असतो पपई तो खूपच मोठ्या आकाराचा असतो. तर फळ कोण आहे? पपई आहे. तर पपई हा जो आहे तो आरोग्यासाठी खूपच उपयुक्त असून पचनशक्ती वाढवतो. आपला काय करतो? तो पचनशक्ती वाढवतो. तर इथं आपण त्यांना पपईच्या झाडाला पपईने रेघेने जोडून घेऊया. त्यानंतर आंब्याचं झाड देण्यात आलेलं आहे. तर आंब्याचे झाड आपण पाहतोय. तर हे झाड रुंद असते. कसे असते? रुंद असते. पाने दाट भरून असतात या झाडांना. भारताचं राष्ट्रीय फळ म्हणून आंबा याच झाडावर लागतो. भारताचं राष्ट्रीय फळ कोण आहे? आंबा आहे. याच झाडाला तो आंबा लागतो. तर आंबा हा सर्वांना आवडणारा गोड आणि रसाळ फळ आहे. तर इथे आंब्याच्या झाडाला आंब्यासोबत काय करून घेऊया? रेघेने ओढून घेऊया. तर अशा प्रकारे येथे आपण ओळख फळांची आणि त्या फळांच्या झाडांची सुद्धा येथे आपण करून घेतलेले आहोत. जेणेकरून या धड्याचा उद्देश असा आहे की मुलांनी फक्त फळ ओळखणे नाही तर त्यांचे झाडही ओळखता यावे. निसर्गातील प्रत्येक झाड आपल्यासाठी काही ना काही उपयुक्त देतच असते. त्यामुळे झाडाचे महत्त्व ओळखणे आणि त्यांचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. हे या पाठातून आपल्याला मुलांना येथे सांगता येऊ शकते. तर अशा प्रकारे आज आपण पाठ नंबर 10वा ओळख फळाची हा पाठ पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.